नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करतो वेगवेगळ्या आजारांची, मग ते मेंदूचे असतील, हृदयाचे असतील किंवा आपल्या हातापायाच्या संदर्भातले देखील असतील, किडनी संदर्भात असतील. पण आज आपण चर्चा करणार आहोत हृदयाच्या संदर्भातल्या आजाराची आणि त्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत डॉक्टर अभिजित अकलूजकर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अभिजित अकलूजकर यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुंबईतील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून ते प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या KEM हॉस्पिटलच्या GS मेडिकल कॉलेजमधून MBBS त्यांनी पूर्ण केलेलं आहे पुण्यामधून. त्यानंतर त्यांनी JJ हॉस्पिटलमधून MD मेडिसिनची पदवी देखील घेतली. मुंबईच्या जसलोक हॉस्पिटलमध्ये त्यांनी कार्डिओलॉजी सुपर स्पेशलायझेशन केलं. त्यांना कार्डिओलॉजी क्षेत्रातील 15 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी पहिल्यांदा मुंबईमध्ये हृदयाची ECCP ही या नावाची ट्रीटमेंट आणलेली आहे आणि स्वतःचे हॉस्पिटल मीरा रोड आणि मुलुंडमध्ये सुरू केलेलं आहे आणि मीरा रोड, ठाणे आणि सोलापूरमध्ये त्यांचे ECP क्लिनिक्स आहेत. डॉक्टर अभिजित अकलूजकर यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि स्वतः अँजिओप्लास्टी करतात. तरी पण अँजिओप्लास्टी आणि बायपासचा पर्याय असणारी एक वेगळी ट्रीटमेंट त्यांनी सुरू केलेली आहे आणि इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून मुंबईमध्ये खूप कमी लोक असे आहेत जे या ECP ट्रीटमेंटची एक जाणकार आहेत आणि ते त्यावर काम करतात. तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया संबंधित या सगळ्या प्रक्रियेकडनं. डॉक्टर अभिजित, पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सुरुवातीला मुळात तुम्ही सगळे ह्या संदर्भातले तज्ज्ञ आहात, तरी देखील ECP ही ट्रीटमेंट सुरू करण्याचा मुख्य तुमचा उद्देश काय? नमस्कार मित्रांनो. G24 तासमध्ये मला आमंत्रण केल्याबद्दल मी झी मीडियाचं आभार मानतो. तर मला सांगायचं आहे ECP ट्रीटमेंटबद्दल. तर आज जाणून घेऊया ECP ट्रीटमेंट काय आहे. तर ECP ट्रीटमेंट मी 10 वर्षापूर्वी मुंबईमध्ये चालू केली. ECP ट्रीटमेंट ही एक नवीन ट्रीटमेंट आहे मित्रांनो, अमेरिकन ट्रीटमेंट आहे आणि या ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो हे आपण आता जाणून घेऊया. तर बेसिकली मी का चालू केलं ह्याचं कारण सांगतो. तर मी स्वतः अँजिओप्लास्टी करतो आणि आम्ही बायपासचे पण पेशंट सांभाळतो. तर 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा ही ट्रीटमेंट आणली त्याच्या आधी आम्ही अँजिओप्लास्टीचे पेशंट्स जे होते त्या अँजिओप्लास्टीच्या पेशंट्सला रिपीट चोकअप व्हायला कारण की काय होतं की अँजिओप्लास्टी जेव्हा आपण करतो त्याच्यानंतर 5% चान्सेस असतात की परत आपल्याला हृदयामध्ये आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस येऊ शकतात किंवा बायपास ऑपरेशन झाल्यानंतर पण असं बघितलं जातं की 10 वर्षानंतर साधारण परत रिपीट थोडं मी तुम्हाला थांबवतो. मी PCRला विनंती करतो की त्यांनी या संदर्भातला व्हिडिओ देखील करावा म्हणजे लोकांना जास्तीत जास्त चांगल्या रीतीने ते समजेल. सॉरी. हां. तर आता बेसिकली काय आहे की बायपास ऑपरेशन झाल्यानंतर पण ज्या नसा आहेत त्या 10 वर्षानंतर सुकून जातात, ज्या नवीन नसा जोडलेल्या असतात आणि स्टेंटमध्ये पण 5% चान्सेस असतात की परत रिपीट चोकअप होतात आणि मग या पेशंट्सला परत छातीत दुखणं, दम लागणं हा प्रकार सुरू होतो आणि या प्रॉब्लेममुळे पेशंटला परत अँजिओप्लास्टी किंवा बायपास करण्याची गरज पडू शकते आणि या पेशंट्सला परत ही प्रोसिजर करायला त्रास असतो, पैशाचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळं मग ECP ट्रीटमेंट इथे समोर येते. आता दुसरा प्रॉब्लेम काय आहे की काय पेशंटचं हृदयाचं पंपिंग कमी असल्यामुळे त्यांना अँजिओप्लास्टी आणि बायपास सुटेबल नसतं. त्या या सुटेबल नसल्यामुळे, फिट नसल्यामुळे त्यांना छातीत दुखणं आणि दम लागणं ह्याच्यासाठी फक्त औषधं चालू असतात आणि या औषधांमुळे त्यांना फरक पडत नाही. तर ह्यांना आपल्या नशिबावरती सोडून दिलं जातं. आम्ही बऱ्याचशा पेशंट्समध्ये बघतो की हार्टचं पंपिंग जे आहे हे हार्टचं पंपिंग कमी असतं. ते 20 ते 15% हार्टचं पंपिंग झाल्यामुळे कुठलाही बायपास सर्जन या पेशंट्सला हात लावायला मागत नाही कारण की रिस्क जी आहे बायपास सर्जरीची खूप जास्त असते. 10 ते 15% मृत्यू होण्याचा चान्स असतो टेबलवरती. त्यामुळं मग हे पेशंट्स घाबरतात आणि बायपास सर्जरीला जात नाहीत. तर अशा पेशंट्सला आपल्या नशिबावरती सोडून दिलेलं जातं. मग हे 10 वर्षापूर्वी हा प्रॉब्लेम मी खूप फेस करत होतो. मग आम्ही ECP ट्रीटमेंटबद्दल बरीचशी माहिती घेतली. आम्ही बरंचसं ट्रेनिंग घेतलं ECP ट्रीटमेंटबद्दल. अमेरिकेमध्ये पण जाऊन आम्ही ही ट्रीटमेंट बघितली आणि मग इंडियामध्ये आम्ही मुंबईमध्ये ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आज हजारो पेशंट्सला ECP ट्रीटमेंटनी फायदा झालेला आहे. ज्यांना अँजिओप्लास्टीसाठी जे पेशंट्स फिट नाही आहेत, ज्यांची अँजिओप्लास्टी फेल झालेली आहे, ज्यांना बायपास फेल झालेलं आहे, ज्यांना बायपास ऑपरेशन करायचं नाही आहे, ज्यांचं हार्टचं पंपिंग 15 ते 20% झालेलं आहे हार्टचं ब्लॉकेजेसमुळे, तर अशा पेशंट्सला ECP ट्रीटमेंट हे एक वरदान ठरलेलं आहे. पण मग ही कशा पद्धतीने कार्य करते शरीरामध्ये? तर आता ECP ट्रीटमेंट जी आहे ती कशी कार्य करते आपण समजून घेऊया. तर ECP ट्रीटमेंटमध्ये आपण काय करतो की हे जे कफ्स आहेत ते कफ्स जे पायाला आहेत ते आपण बांधले जातात आणि ते कफ्स हे मशीनद्वारे
लावलेले असतात आणि मशीनमध्ये ECG मॉनिटर असतो. तो ECG मॉनिटर हृदयाचे जे स्पंदन आहेत ते स्पंदनं चेक करत असतो आणि दुसरं जो आहे तो ऑक्सिजन मॉनिटर करत असतो. या तिन्ही मॉनिटर थ्रू हृदयाला मशीनला समजतं की आपल्या हृदयाला रक्तपुरवठा कधी सुरू होतोय. तो जसा हृदयाला रक्तपुरवठा सुरू होतो तशी ही मशीन पंप करायला चालू करते आणि रक्तपुरवठा हृदयाचा जो आहे तो 85% रक्तपुरवठा वाढतो. तर दोस्तांनो, असा विषय आहे की जेव्हा हृदयामध्ये मोठ्या नसांमध्ये ब्लॉकेजेस सुरू होतात तर काय होतं की छोट्या नसा नॅचरली बनायला चालू होतात, ज्याच्यामधनं रक्तपुरवठा मसलला पोचायला चालू होतो. तर ही नॅचरल प्रोसेस आहे. तर ECPने ही नॅचरल प्रोसेस वाढवली जाते. तर या ज्या इनॅक्टिव्ह असलेल्या छोट्या नसा आहेत या छोट्या नसा वाढल्यामुळे नॅचरल कोलॅटरल्स बनायला चालू होतात. तर आपण ECPने बेसिकली काय करतो तर आपण नॅचरल बायपास क्रिएट करतो हृदयामध्ये आणि नॅचरल बायपास झाल्यामुळं जो मसल आहे त्या मसलला आता रक्तपुरवठा मिळाल्यामुळं आपल्याला छातीत दुखणं, दम लागणं कमी व्हायला चालू होतं. नक्कीच डॉक्टर, अजून एक प्रकार असा आम्ही ऐकलेला असतो की कोलॅटरल सर्क्युलेशन असतं, म्हणजे काय असतं नक्की? तर बेसिकली आपण ECPमध्ये काय करतो तर दोन नसा ज्या आहेत या दोन नसांमध्ये कनेक्शन सुरू करतो. तर आता मी जस्ट सांगत होतो की मोठ्या नसांमध्ये जेव्हा ब्लॉकेजेस जातं, जेव्हा आपण अँजिओग्राफी करतो, जेव्हा हे कुठलाही रुग्ण कार्डिओलॉजिस्टकडे जातो तर अँजिओग्राफी केली जाते. तर अँजिओग्राफीमध्ये काय करतं तर मोठ्या नसांमध्ये ब्लॉकेजेस असतात. तर मोठ्या नसांमध्ये जेव्हा ब्लॉकेजेस असतात तर त्या मोठ्या नसा ज्या आहेत त्या छोट्या छोट्या नसांमध्ये पुढे जाऊन मसलला ब्लड सप्लाय करतात. तर या ब्लड सप्लाय जो आहे हृदयाला या छोट्या नसांच्या माध्यमातूनच होत असतो. पण आता मोठ्या नसांमध्ये ब्लॉकेजेस झाल्यामुळे रक्तपुरवठा हृदयाला कमी झालेला आहे. कधीकधी त्या मोठ्या नसा पूर्णपणे बंद होतात, पण या छोट्या नसांच्या माध्यमातून हा रक्तपुरवठा हृदयाला पोचत असतो. तर ECPच्या माध्यमातून काय करतो आपण तर या छोट्या नसा वाढवतो. तर ह्याला अँजिओजेनेसिस असं आपण म्हणतो. तर अँजिओजेनेसिसच्या माध्यमातून हृदयाला नवीन नसांचा सप्लाय होतो आणि जो मसल आहे हृदयाचा मसल आहे त्याला ज्याला रक्तपुरवठा कमी मिळत होता या छोट्या नसा ओपन होतात, नव्या नसांच्या मध्ये कनेक्शन सुरू होतात. जर आपण बघितलं एका झाडाच्या मध्ये जे मुळं असतात त्या मुळा कसे कनेक्शन्स असतात तसेच हे कनेक्शन्स हृदयाच्या मसल्समध्ये पण असतात आणि या मसलचं कनेक्शन हे आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये कोलॅटरल्स असं म्हणतो. नक्कीच डॉक्टर, ECP ही जी ट्रीटमेंट आहे मुळात या ट्रीटमेंटला किती वेळ लागतो? तर आता मित्रांनो समजून घेऊया की आपण ECP ट्रीटमेंटला वेळ कसा लागतो. तर आपण आहे ना हे ECPची जी मशीन आहे त्याच्यावरती 1 तासाची ट्रीटमेंट असते. तर ही 1 तासाची ट्रीटमेंट आठवड्यातून आपण मंडे टू सॅटर्डे सोमवार ते शनिवार आपण देतो पेशंट्सला. रविवारी सुट्टी असते आमच्या सेंटर्सला. तर असे 35 ते 40 सेशन्स रेग्युलरली आमच्या सेंटर्समध्ये यावं लागतं आणि या ट्रीटमेंटच्या मार्फत जर पेशंटचं पंपिंग कमी असेल तर आम्हाला कधीकधी 50 सेशन्सपर्यंत पण आम्ही पेशंट्सला ECP ट्रीटमेंट द्यावी लागते आणि हृदयाचं जे इम्प्रूव्हमेंट आहे ते साधारण आम्ही 15 दिवसानंतर 15 सेशन्सनंतर आम्ही बघतो की पेशंट्सला इम्प्रूव्हमेंट घ्यायला सुरू होऊन जाते. पण डॉक्टर, ही जी ट्रीटमेंट आहे ती बायपास आणि एन्जिओप्लास्टीपेक्षा वेगळी कशा पद्धतीने आहे? बघा, आता बायपास सर्जरी काय आहे ते समजून घेऊया आपण. बायपास सर्जरी म्हणजे ओपन हार्ट सर्जरी. ओपन हार्ट सर्जरीमध्ये काय होतं की छाती ओपन करून जे हार्टचे जे रक्तपुरवठा आहे तो वाढवला जातो नवीन नस जोडून. तर बायपास सर्जरी ओपन हार्ट सर्जरी असल्यामुळे त्याच्यामध्ये अनस्थेसिया आलं, रक्त देणं आलं, मग त्याच्यामध्ये व्हेंटिलेटरवरती पेशंट असतो, त्याच्यामध्ये छातीवरती स्कार येतो. तर अँजिओप्लास्टीमध्ये पण आपण काय करतो तर स्टेंट टाकतो. तर स्टेंटमध्ये पण टाकताना पण लाईफला रिस्क असते. तर बायपास आणि अँजिओप्लास्टी ह्याच्या दोन्हीमध्ये आपल्याला लाईफची रिस्क असते. पण ECP ट्रीटमेंटमध्ये लाईफची रिस्क 0 आहे. तर काहीच साईड इफेक्ट्स नाही आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे की आपण टोटली नॉन इन्व्हेजिव्ह नॅचरल बायपास हार्टच्या नसांमध्ये क्रिएट करत आहोत. 2 नसांच्या मध्ये कनेक्शन जे आहे छोट्या नसांच्या माध्यमातून आपण करणार आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला रक्तपुरवठा जो आहे तो हृदयाच्या मसलला मिळणार आहे आणि ECP ट्रीटमेंट खूपच इफेक्टिव्ह आहे. अमेरिकेमध्ये पण ही ट्रीटमेंट आहे, आपल्या मोठ्या मोठ्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जर तुम्ही बघितलं तरी पण ही ट्रीटमेंट आहे. पण ह्याची वाच्यता जी आहे ती जास्त केलेली नाही आहे, जास्त लोकांना माहिती नाही आहे ट्रीटमेंटमुळे. त्यामुळे आपण या माध्यमातून आज जी 24 तासच्या माध्यमातून आपण ह्याची चर्चा करत आहोत. निश्चितच, कारण वैज्ञानिक प्रयोग आणि किंवा तंत्रज्ञानाचे जे प्रयोग असतात ते सगळे माध्यमाच्या मधून उघड झाले तर अजून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा मिळणं सोपं होऊ शकतं. पण डॉक्टर, हे झालं तुमच्या दृष्टीने, पेशंटला माहिती कशी पडेल की या ट्रीटमेंटचा मला फायदा झाला आहे? हां, तर आता हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात की आम्हाला फायदा झाला आहे कसं कळेल, एवढी आम्ही ट्रीटमेंट घेतली आहे. तर हे समजणं हे गरजेचं आहे की जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो तेव्हा त्याला छातीत दुखत असतं, दम लागत असतो किंवा त्याच्या
हार्टचा पंपिंग जे आहे तो कमी झालेला असतो, जो रेट आहे. नॉर्मली आपला हार्टचा पंपिंग 60% आहे, तर आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा त्याचा हार्टचा पंपिंग रेट कमी झालेला असतो. तर आम्ही काय करतो, वेगवेगळे टेस्ट करतो. जसं आमच्याकडे एक टेस्ट आहे, त्याचं नाव आहे 3D व्हॅस्क्युलोग्राफी. त्याच्यामधनं आम्ही रक्तपुरवठा हृदयाला किती जातो हा चेक करतो. म्हणजे आपलं ECP ट्रीटमेंट चालू करायच्या आधी आपण 3D व्हॅस्क्युलोग्राफी करतो आणि झाल्यानंतर पण 3D व्हॅस्क्युलोग्राफी करतो. ह्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की रक्तपुरवठा हृदयाचा किती वाढलेला आहे. प्लस आपल्याला कळतं की पेशंटचं जेव्हा छातीत दुखणं कमी झालेलं आहे, पेशंटला दम लागणं कमी झालेलं आहे, पेशंट आपली रोजची जी लाईफस्टाईल आहे ती नॉर्मल तरीकेने पूर्ण करू शकत आहे, आपल्या जॉबला जाऊ शकत आहे. तर हे लाईफमध्ये जे बदल झालेले आहेत, पेशंटला पॉझिटिव्ह इफेक्ट जो स्वतःला जाणवतो या माध्यमातून, आणि 3D व्हॅस्क्युलोग्राफी, 2D इको, हे जे वेगवेगळे टेस्ट आम्ही करतो ह्याच्यातून आपल्याला कळतं की पेशंटला नक्की फायदा झालेला आहे. म्हणजे त्या टेस्ट कराव्याच लागतात. पण या टेस्ट केल्याने आपल्याला डेफिनेटली कळतं की आपल्याला पेशंटला फायदा आहे, आणि पेशंटला छातीत दुखणं आणि दम लागणं या दोन्ही गोष्टी कमी झाल्यामुळे पण पेशंटला फायदा झाला हे कळतं आपल्याला. डॉक्टर, एखादी ट्रीटमेंट म्हटली की म्हणजे तुम्ही जसं पर्याय शोधून काढलाय, पण मुळात पेशंटला या ट्रीटमेंटमध्ये काही त्रास होतो का? बघा, आता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की ECPने काय त्रास होतो का. पण ही अशी ट्रीटमेंट आहे की ह्याच्यामध्ये पेशंटला जास्त काही त्रास होत नाही. म्हणजे काय, आता बेसिकली आम्ही पेशंटला पायाला, आता तुम्ही बघितल्याप्रमाणे कफ्स बांधतो, तर त्या कफ्समध्ये जे मसल आपण ॲक्टिवेट करतो त्याच्यामुळे कधी कधी मसल पेन होऊ शकतो पेशंटला. ते सोडून अजिबात काही त्रास होत नाही. तर ह्याच्यामध्ये जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ECPमध्ये ही आहे की त्याच्यात साईड इफेक्ट्स काही नाही आहेत. जसं आपण आत्ता बघितलं की बायपासमध्ये मृत्यूचे चान्सेस आहेत, अँजिओप्लास्टीमध्ये मृत्यूचे चान्सेस आहेत, तर ECPमध्ये साईड इफेक्ट नावाचा प्रकार काहीच नाही आहे. त्यामुळे ही ट्रीटमेंट लोकांनी जास्तीत जास्त घेतली पाहिजे, ह्याचं आपल्याला महत्त्वाचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त सुरक्षित आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, खूपच सुरक्षित आहे. नक्कीच. पण मुळात एखाद्या गोष्टीचा फायदा झाला तर तुम्ही म्हणतात की नुकसान नाही आणि फायदाच आहे, पण तो फायदा किती काळ टिकतो? परत परत करायची गरज आहे का? हां, ह्याच्यामध्ये कसं आहे की हेच एक गोष्ट आहे ECPमध्ये की ह्याचा जो फायदा आहे तो आम्ही बघतो ते 3 ते 5 वर्ष टिकतो. मग ह्याच्यामध्ये काय आहे की 3 ते 5 वर्षानंतर परत रिपीट सेशन्स आपल्याला आहेत ते घ्यावे लागतात. साधारण आम्ही बघतो आमच्या रुग्णांमध्ये की 3 वर्षानंतर आम्ही 15 ते 20 सेशन्स जे आहे ते आम्ही पेशंट्सला सांगतो की परत घ्यायला पाहिजे. जर हृदयाचं पंपिंग खूप कमी असेल, जसं 15 ते 20% हृदयाचं पंपिंग असेल, तर काय पेशंट्सला आम्ही सांगतो की वर्षातून एकदा 10 सेशन्स तुम्ही घेत राहा, म्हणजे तुमचं हृदय व्यवस्थित राहत राहील. या ट्रीटमेंट व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या पद्धतीचा सल्ला देता की जेणेकरून या ब्लॉकेजेसच्या संदर्भात त्यांना रिलीफ मिळेल पेशंटला? बघा, आता कुठली पण ट्रीटमेंट घेतली आपण, अँजिओप्लास्टी घेतली, बायपास घेतली किंवा ECP ट्रीटमेंट घेतली, तर तुमचं लाईफस्टाईल जे आहे ते चेंज करणं तर गरजेचं आहे. जसं आता आम्ही बघतो आमच्या पेशंट्समध्ये स्मोकिंग हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे हृदयामध्ये ब्लॉकेजेस होतं. तर आपल्याला स्मोकिंग सोडणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही बघतो की डाएटमध्ये जे आहे ते फास्ट फूड, बाहेरचं खाणं, अवेळी जेवणं, हे जे डाएटमध्ये चेंजेस आहेत. आता आम्ही आमच्या पेशंट्सला नॅचरल डाएट देतो, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे डायटिशियन आमचं व्यवस्थित समजवतो की काय डाएट घ्यायला पाहिजे. तसंच एक्सरसाइज. तर आता आपण बघतो की आपल्या प्रेक्षकांमध्ये एक्सरसाइज करण्याची जी कमतरता आहे ती खूप जास्त आहे. म्हणजे इंडियामध्ये आपण बघितलं, वेगवेगळ्या स्टडीज पण झाल्या त्याच्यामध्ये की लोक एक्सरसाइज करत नाहीत. तर आम्ही एक्सरसाइज वेगवेगळे पेशंट्सला सांगतो. त्याच्यातून एक्सरसाइज केल्यामुळं आणि डाएटमुळे आणि लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे वेळेवर झोप जे आहे ती घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जे हृदयाला आहे ते अजून रक्तपुरवठा वाढतो आणि हृदय आपलं सुदृढ होतं. नक्कीच या संदर्भात डॉक्टर अजून तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे, पण तुर्तास वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण अजून या ट्रीटमेंट संदर्भात जाणून घेणार आहोत आणि डॉक्टर जे कार्य करतात त्याविषयी देखील जाणून घेणार आहोत. पाहत रहा झी24 तास. ईदगुज या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर अभिजित यांच्यासोबत आपण चर्चा करतो आहोत ECP या ट्रीटमेंट संदर्भात. डॉक्टर, मला पुढचं असं विचारायचं की ACT म्हणजे ही जी काही थिअरी आहे ही नेमकी काय आहे? तर आता आम्ही आमचे जे ECP ट्रीटमेंट आहे त्याच्याबरोबर अजून एक थेरपी करतो आम्ही पेशंट्सला. आम्ही त्याला आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी असं म्हणतो किंवा त्याला चिलेशन थेरपी असं पण म्हणलं जातं. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की जो पेशंट आहे, जो आमच्याकडे 40 दिवस येणार आहे, 35 ते 40 दिवस येणार आहे, त्याला आठवड्यातून 2 दिवस आम्ही काही ड्रिप्स देतो. तर ते सलाईनचे ड्रिप्स असतात. त्या सलाईनच्या ड्रिपमध्ये काही औषधं असतात. त्या औषधांमध्ये आम्ही काय करतो ते मी तुम्हाला सांगतो. त्या औषधाच्या मार्फत आपण काय होतं की जेव्हा पण आपल्या हृदयामध्ये ब्लॉक निर्माण व्हायला चालू करतो, तर बॉडीची एक मेकॅनिझम असते, त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट करायला चालू
चालू करते. तर त्या कॅल्शियम डिपॉझिटमुळे काय होतं ते की रक्तपुरवठा जो आहे हृदयाचा अजून कमी होतो तो कॅल्शियम डिपॉझिट झाल्यामुळे. ती लवचिकता जी आहे ती नसची ती कमी होऊन जाते. तर आपण काय करतो की ही जी आम्ही ACT ट्रीटमेंट देतो, आर्टेरियन्स क्लिअरन्स थेरपी, ACT ट्रीटमेंटमध्ये आम्ही जी औषधं देतो त्या औषधांमधनं जो कॅल्शियम कमी होतो आणि बॉडीमध्ये जे टॉक्सिन्स निर्माण झालेले आहेत तर त्या टॉक्सिन्स कमी करण्यासाठी काही औषधं असतात आमच्याकडे. त्या औषधं जेव्हा आम्ही सलाईनच्या मार्फत देतो तर आपल्या बॉडीतले टॉक्सिन्स कमी होतात आणि जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकची जी लेवल आहे ती कमी व्हायला लागते. जसा कुणाला 90% ब्लॉक आहे, पण आपण जेव्हा ACT ट्रीटमेंट द्यायला लागतो तर ते ब्लॉकची लेवल उद्या 90%ची 80% होते, 80चे 70% होते. तर असे आम्ही 20 ड्रिप्स देतो नॉर्मली जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो. काही पेशंट्सला खूप जास्त ब्लॉक आहे, खूप जास्त कॅल्शियम जमा झालेलं आहे त्यांच्या नसांमध्ये, तर आम्ही बघतो की काय काय पेशंट्सला आम्हाला 6 महिन्यापर्यंत पण ड्रिप द्यावे लागू शकते. काय काय पेशंट्सला आम्ही वर्षभर पण ड्रिप्स देत राहतो. तर या ड्रिप्सच्या मार्फत जे ब्लॉक्स आहेत त्या ब्लॉक्स कमी व्हायला फायदा होतो, बॉडीमध्ये जे टॉक्सिन्स निर्माण झालेले ते टॉक्सिन्स कमी करायला फायदा होतो आणि कॅल्शियम जे जमा झालेलं आहे नसांमध्ये ते कॅल्शियम कमी करायला फायदा होतो. तर हे ACT ट्रीटमेंट ECP ट्रीटमेंटबरोबर आम्ही एकत्र दिले जातं. पण या दोन्ही ट्रीटमेंटचा फायदा हार्ट अटॅक येण्यासाठी म्हणजे न येण्यासाठी कशा पद्धतीने? बघा आता कसं आहे की आपण रक्त पातळ करायची पण औषधं टाकतो त्या ड्रिप्समध्ये. त्यामुळे काय होतं की हार्ट अटॅक कशामुळे होतो? हार्ट अटॅकमध्ये क्लॉट निर्माण होतो हार्टमध्ये. तर नसमध्ये जेव्हा ब्लॉक होतो आणि त्या ब्लॉकमध्ये जेव्हा जेव्हा क्लॉट बसतो त्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक निर्माण होतो. जेव्हा आम्ही ACT ट्रीटमेंट देतो तर या ACT ट्रीटमेंटमुळे हार्ट अटॅक येण्याची रिस्क कमी होऊन जाते आणि पेशंटला हे जे पेशंट माझ्याकडे बरेच वेळा काय विचारतात की आम्ही 40 दिवस ट्रीटमेंट घेताना आम्हाला हार्ट अटॅक तर येणार नाही ना. तर आम्ही जेव्हा ही ACT ट्रीटमेंट देतो पेशंटला तर हार्ट अटॅक येण्याची रिस्क जी आहे ती पूर्णपणे निघून जाते आणि म्हणून पेशंटला सेफ्टी जी आहे ती खूप वाढते आणि ECP ट्रीटमेंटबरोबर जेव्हा आम्ही ACT ट्रीटमेंट ॲड करतो तर सेफ्टी वाढून गेल्यामुळे पेशंटची रिस्क एकदम कमी होऊन जाते. डॉक्टर कॉर्डिस हार्ट इन्स्टिट्यूटबद्दल काय सांगाल? कारण आम्ही व्हिज्युअल तर बघतोय तुमचे, पण ते काय आहे नक्की? बघा माझं 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा ECP ट्रीटमेंट चालू केली तेव्हा हे कॉर्डिस हार्ट इन्स्टिट्यूट नावाची आम्ही जी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये आमचे क्लिनिक्स आहेत वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये, ते आम्ही चालू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे जे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत ते तज्ज्ञ डॉक्टर्स जे आहेत ते तज्ज्ञ डॉक्टर्स पेशंटला तपासतात, त्यांचं पूर्ण हिस्ट्री घेतात आणि त्याच्यामार्फत त्यांना जर काय ECPची जास्त जरूरत आहे किंवा ACT ट्रीटमेंटची जास्त जरूरत आहे ती आम्ही सांगितली जाते आणि मग त्या पेशंट्सला आम्ही ऑनलाईन माझ्यामार्फत पेशंटला सल्ला दिला जातो आणि त्या सल्ल्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट पेशंटला दिली जाते कॉर्डिस हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये. कुठे आहे ही इन्स्टिट्यूट? तर ही कॉर्डिस हार्ट इन्स्टिट्यूट आता सध्या आमचे 3 सेंटर्स आहेत. एक आमचं मीरा रोडमध्ये आहे, दुसरं ठाण्यामध्ये आहे आणि तिसरं सोलापूरमध्ये आहे. आणि प्रेक्षकांसाठी काय सल्ला द्याल? कारण ही तुम्ही एक वेगळ्या पद्धतीचं एक सुवर्ण मध्य गाठलेलं आहे बायपास आणि अँजिओप्लास्टी टाळण्यासाठी. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना हा सल्ला आहे माझा की अँजिओप्लास्टी आणि बायपास ही ट्रीटमेंट तर पूर्वीपासून चालतच आलेली आहे, ही काय नवीन नाही आहे. पण ECP ट्रीटमेंट जी आहे ही लोकांसाठी खूप नवीन आहे. पण या ECP ट्रीटमेंटमध्ये रिस्क जी आहे ती शून्य आहे. लाईफला काही रिस्क नाही आहे. तर बरेचसे जो पेशंट्स आहेत जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की तुम्हाला अँजिओप्लास्टी करायची आहे तर तो घाबरलेला असतो, कारण की त्याला वाटतं की आता माझा जीव जाणार आहे ह्याच्यामध्ये. तर ECP ट्रीटमेंटमध्ये लाईफची रिस्क काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर ब्लॉकेजेस आहेत हार्टमध्ये तर ECP ट्रीटमेंटनी तुम्हाला पूर्णपणे फायदा होऊ शकतो. आमची ACT ट्रीटमेंट तुम्ही जर घेतली तर तुमच्या ब्लॉकेजेसना पूर्णपणे आम्ही काढू शकतो आणि ह्यामुळे तुम्हाला हृदयाला जो आहे तो रक्तपुरवठा नॉर्मल झाल्यामुळे तुमच्या छातीत दुखणं, दम लागणं आणि हे जे हृदयाचे अटॅक्स येण्याचे जे कारणं असतात ती सगळी कारणं आपण कमी करू शकतो ECP आणि ACTच्या माध्यमातून. निश्चितच तुम्ही इथे आला आणि या सगळ्या वेगळ्या ट्रीटमेंटबद्दल एक चांगली वेगळी माहिती सांगितली, मुळात जी जास्त प्रचलित नाही आहे, ॲटलिस्ट सामान्यांमध्ये तरी प्रचलित नाही आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. इतगुज या कार्यक्रमात वेळ झाली, आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.